और अभी तो रुको, क्लायमॅक्स अभी बाकी. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन ब्लॉग मध्ये. मी आज तुम्हाला आमच्या पशुखाद्याबद्दल माहिती सांगणार आहे, त्यामुळे ब्लॉग शेवटपर्यंत बघा. चला तर मी तुम्हाला दाखवतो आम्ही पशुखाद्य कसं टाकतो. चलो. अच्छा, हमको सिखा रिया है. अच्छा, उठाले रे देवा, उठाले रे बाबा. मुझे अमीर को नहीं रे, ये दो गरीब. हे पशुखाद्य आहे. ह्या मापामध्ये 1 किलो सुग्रास बसते. ये मुंह से सुपारी निकाल के बात कर रहे बाबा. मिनरल मिक्सचर आहे. मी तुम्हाला एका गाईचं दाखवतो. याच्यामध्ये 2 किलो सुग्रास आणि 50 ग्रॅम मिनरल मिक्सचर आहे. आम्ही कारगिलची 10,000 सुग्रास वापरतो आणि मिनरल मिक्सचर टोटावीटचं वापरतो. या बकेट मित्रांनो, तुम्हाला वाटतं या बकेटमध्ये काय आहे? हे टोटावीटचं मिनरल मिक्सचर आहे. आम्ही जनेल गाईला सकाळी 2.5 किलो आणि संध्याकाळी 2.5 किलो सुग्रास देतो. आणि गाईला जणून 5 महिने झाल्यानंतर एका टायमाला 1.5 किलो आणि दुसऱ्या टायमाला 1.5 किलो देतो. कारगिलच्या सुग्रासमुळे दूध चांगले निघते. आम्ही पहिले दुसरी वापरीत होतो, पण तिचा रिझल्ट एवढा चांगला आला नाही. त्यामुळे हिचा रिझल्ट चांगला आहे, म्हणून आम्ही ही वापरतो. बड़ा हरामी हो बेटा. चला मग ठेवूया तिची पुढे. आम्ही आताच तिला चारा टाकला होता, पण सुग्रासीचा वेळ झालाय, त्याच्यामुळे सुग्रास बघा मित्रांनो कशी खात आहे. काही गावड्यांना मिनरल मिक्सचरचा वास येतो, त्या हिला सवय असल्यामुळे ही कंटिन्यू खाते. मिनरल मिक्सचरमुळे त्यांना गाभण राहण्यासाठी त्यांना काहीच त्रास होत नाही. मिनरल मिक्सचरमुळे गुचिड होत नाही. बघा कशी खात आहे. तिचं दुखत होतं मित्रांनो पहिले, आता चारा खायला लागली ती. मी मागच्या ब्लॉग मध्ये सांगितलं होतं, जण्याच्या वेळेस वासरू मोठं होतं, त्याच्यामुळे तिची अवकाळ झाली. मागच्या ब्लॉग मध्ये मी वासराची डिटेल सांगितली आहे. इथे थांबतो, भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. संपूर्ण ब्लॉग बघितल्याबद्दल धन्यवाद. खत्म. बाय बाय, टाटा, गुड.